नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री उद्धव ठाकरे यांचे वकील मिस्टर देवदत्त कामत यांना पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे हे अपात्रच होते. मी त्यांची सगळी सायटेशन्स त्यांनी कुठली कुठली दिलीत, कशाच्या आधारावरती ते म्हणतात ते बघितलंय. आणि राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य हे 2007 सालचं उत्तर प्रदेशमधलं प्रकरण हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये अतिशय खुबीनं वापरलं गेलं आहे. जर त्यातली बरीच सिमिलरिटी दिसते ह्या प्रकरणाची. त्याशिवाय तेव्हाच्या तिथल्या विधिमंडळाच्या अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा श्री राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाशी जोडून पाहायला गेलेला असल्यामुळं तिथल्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने तो चुकीचा आहे असं म्हटल्यामुळं आता ती शक्यता कामतांच्या दृष्टीनं अधिक वाढली आहे की श्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे सगळे आमदार अपात्र होते. कारण तेव्हा ह्या राजेंद्र सिंह राणा यांच्याबरोबर 13 जण अपात्र झाले होते. सो मी पुन्हा एकदा रिव्हिजिट करतोय त्या इतिहासाला की ज्याचे 2-3 वेळेला तरी किमान अतिशय सविस्तर असे मी दाखले दिले होते. आणि अभ्यास करून प्रकटावे ह्या आपला स्वभाव असल्यामुळं नीट माहिती घेऊन त्यातले कुठले संदर्भ आहेत की जे यांच्याशी पूरक आहेत हे मी महाराष्ट्राला सांगणार आहे. आणि याच प्रकरणाचे दाखले उद्या जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडनं खोडून काढले जातील तेव्हाही ते सांगणार आहे. त्यामुळे एकांकी वार्ता न करता जे घडतं आहे त्यातले मूळचे तपशील काय आहेत ते सांगण्यासाठीच हे प्लॅटफॉर्म आहे. आणि पुन्हा त्यासाठीच मी तुम्हाला म्हणतो की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य हे 2007चं प्रकरण हे एकनाथ शिंदे आणि श्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकरणात अत्यंत महत्वाचा प्रेसिडेंट म्हणून वापरलं जातं. ही एक महत्वाची कायदेशीर घडामोड आहे की या निकालाचा जरी सरसकट असा अर्थ नसला की सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट दरवेळेला अध्यक्षांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करून कायद्याच्या चौकटीत नव्याने अर्थ प्रस्थापित करेल. पण अध्यक्षांनी केलेली प्रत्येक कृती बरोबरच आहे असंही नाहीये. हे या प्रकरणातून आपल्याला सिद्ध झाल्यामुळं तेव्हा अध्यक्षांनी दिलेला निर्णय कसा अपात्र ठरवला गेला आणि तोच एकनाथ शिंदे यांना कसा लागू होऊ शकतो हे आपल्याला नीट लक्षात घ्यायचं. हे प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये 2003 साली बहुजन समाजवादी पार्टी याच्या पक्षामध्ये झालेल्या फाटाफुटीचे. 2002 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. मायावती यांच्या नेतृत्वाखालचं बीएसपीचं सरकार स्थापन झालं. 25 ऑगस्ट 2003 ला मंत्रिमंडळानं विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आणि 26 ऑगस्टला मायावती यांनी राजीनामा दिला. पण त्याच काळात समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर 27 ऑगस्ट 2003 ला बीएसपीच्या 13 आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली आणि मुलायम सिंह यादव यांना सरकार स्थापनेसाठी बोलवण्याची विनंती केली. एक्झॅक्टली 13 आणि 16 हा आकडा बघा. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्याकडनं पण हे 13 की 16च आमदार फुटले होते. जर बीएसपीचं त्यावेळेचं पक्षीय बल बघितलं तर ते 2/3 पर्यंत येत नव्हतं जे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल. आता ह्या 13 आमदारांनी राज्यपालांना एक पत्र दिलं. त्यांचा आशय साधारण असा होता की मुलायम सिंह यादव यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करावं. महत्वाचं म्हणजे हे आमदार बीएसपीच्या तिकिटावरती निवडून आले होते आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वानं विधानसभा विसर्जित करण्याची भूमिका घेतली. त्यामुळं बीएसपी लेजिस्लेटिव्ह पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी 4 सप्टेंबर 2003 रोजी स्पीकरकडे 13 आमदाराच्या अपात्रतेची याचिका दाखल केली. आरोप होता की या आमदारांनी आपल्या मूळ पक्षाचं सदस्यत्व स्वच्छेनं सोडलं आहे. ही जी स्व इच्छा आहे तोच धागा एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये पण वापरला गेला आहे. पण तो कुठे आहे ते बघा. हे 10th शेड्यूलच्या पॅराग्राफ 21A अंतर्गत डिफेक्शन ठरू शकतं असं स्वामी प्रसाद मौर्य यांचं स्टँड होतं. मग अचानक 37 आमदारांचा स्प्लिट कुठून आला? इथेच या केसचा सर्वात महत्वाचा धागा आहे जो एकनाथ शिंदे यांच्याशी जोडला. 6 सप्टेंबर 2003 ला 37 बीएसपी आमदारांनी स्पीकरकडे असा दावा केला की बीएसपी मध्ये स्प्लिट झाले आहे. त्यांनी सांगितलं की बीएसपी मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. 26 ऑगस्टला बैठक झाली. त्या बैठकीत नवीन गट निर्माण झाला. त्या गटाचं नाव लोकतांत्रिक बहुजन दल असं ठेवलं आणि त्या गटात 109 बीएसपी लेजिस्लेटिव्ह पार्टी सदस्यापैकी 37 सदस्य आले, म्हणजे जवळपास 1/3 सदस्य. त्या काळात 10th शेड्यूलच्या पॅराग्राफ 3 मध्ये 1/3 ला संरक्षण उपलब्ध होतं. आता इथे इंटरेस्टिंग आहे जे राहुल नार्वेकर यांनी केलं तिथेच तसंच त्या स्पीकरनी केलं असं कामतांचा कसा दावा. इथं सर्वोच्च न्यायालयाचा एक गंभीर आक्षेप आहे स्पीकरवरती. स्पीकरनं आधी
37 आमदारांची स्प्लिट मान्य केली. नंतर त्याच दिवशी या नव्या गटानं समाजवादी पार्टी मर्जर देखील मान्य केलं त्यांचं. पण 13 आमदाराविरोधामध्ये दाखल झालेली डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन मात्र आधी निकाली काढली नाही, ती प्रलंबित ठेवली. म्हणजे घटनाक्रम कसा झाला होता? पहिले 13 आमदार, त्यांच्यावरती डिफेक्शनचा आरोप, नंतर 37 आमदार, त्यांचा स्प्लिटचा दावा, स्पीकरनं स्प्लिट मान्य केली, नंतर मर्जर मान्य केलं, 13 आमदाराचं डिस्क्वालिफिकेशन मात्र प्रलंबित ठेवलं, जे इथे पण झालं. सर्वोच्च न्यायालयानं यालाच मूलभूत कायदेशीर समस्या मानली. प्रकरण हायकोर्टामध्ये गेलं. दरम्यान स्पीकरनं 7 सप्टेंबर 2025ला 13 आमदाराविरोधाचं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फेटाळून लावलं, जे राहुल नार्वेकरांनी पण इथे केलं. कारण आधी स्प्लिट मान्य केली असल्यामुळे त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही असा त्यांनी आधार घेतला. म्हणजे स्पीकरनं आधी स्प्लिट ठरवली, त्यावर आधारित संरक्षण दिलं आणि नंतर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फेटाळलं. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण कसं पोहोचलं? स्पीकरनं आधी स्प्लिट ठरवणं योग्य होती का, की आधी डिस्क्वालिफिकेशन पिटिशन योग्य होती, हे आधी बघणं आवश्यक होतं. म्हणजे त्याच्याबद्दलचा निर्णय घेणं अपेक्षित होतं. सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यावर स्पीकरला 10 शेड्यूल प्रमाणे स्वतंत्रपणे स्प्लिट घोषित करण्याचा अधिकार नाही. त्यांच्यासमोर आधी डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्न असतो. स्प्लिट किंवा मर्जर हा त्या डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला डिफेन्स नाहीये. म्हणजे आधी प्रश्न या आमदारानं पक्षांतर केलं आहे का, आणि त्यानंतर जर केलं असेल तर 10 शेड्यूल मधील कोणते वैधानिक संरक्षण त्यांना लागू होते का, हा क्रम महत्वाचा होता. इथे पण सुरुवातीला जे सुरतला गेले आणि सुरतवरून गुवाहाटीला गेले, त्याच्यामध्ये जे संख्याबळ वाढत गेलं टप्प्याटप्प्याने, तर त्याच्या आधारावरती आधी डिस्क्वालिफिकेशन करणं अपेक्षित होतं का, हा खरा मुद्दा आहे. मग सुप्रीम कोर्टानं 37 आमदारांची स्प्लिट मान्य का नाही झाली, हा भाग ठाकरे प्रकरणासाठी फार महत्वाचा. कोर्टानं विचारलं, 26 ऑगस्टला खरोखरच पीएसपी मध्ये स्प्लिट झाली होती का? कोर्टाला त्याचा ठोस पुरावा मिळाला नाही. उदाहरणार्थ, त्या बैठकीची ठोस नोंद नव्हती, बैठकीची नोटीस नव्हती, अजेंडा नव्हता, मिनिट्स नव्हते. स्प्लिट झाल्याचा कंटेम्पररीज एव्हिडन्स म्हणजे तात्कालीन जो पुरावा होता तो नव्हता. 27 ऑगस्टला राज्यपालांनी दिलेल्या 13 आमदाराच्या पत्रातली स्प्लिटचा उल्लेख नव्हता. उलट 13 आमदारांनी आधीच विरोधी पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की नंतर 37 जणांचा स्प्लिट दाखवण्याचा प्रयत्न हा नंतर तयार केलेला दावा आहे, जो आम्हाला खोटा वाटतो. आता सर्वात मोठा मुद्दा आला तो स्नो बॉलिंग चालणार नाही, ते महत्वाचं आहे. स्पीकरचा असा दृष्टिकोन होता की सुरुवातीला काही आमदारांनी पक्ष सोडला असला तरी नंतर आणखी आमदार त्यांच्यात सामील झाले, एक्झॅक्टली एकनाथ शिंदे यांच्यासारखं, आणि संख्या 1/3 झाली तर स्प्लिटला संरक्षण मिळू शकतं. म्हणजे 13 + 20 + 30 = 37, म्हणजे नंतर वाढत जे गेले, आणि शेवटी 1/3 पूर्ण झालं, जे एकनाथ शिंदेच्या बद्दल झालं. सुप्रीम कोर्टानं हा अप्रोच नाकारला, कारण त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉचा उद्देशच मोडला, असं त्यांचं मत आहे. शिवसेना प्रकरणात सुद्धा ठाकरे याच प्रिन्सिपलचा आधार घेत आहेत मित्रांनो. मग सुप्रीम कोर्टानं 13 आमदारांना स्वतःच अपात्र का ठरवलं, हा राणा जजमेंटचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि इथे खरं एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी कसे अपात्र ठरू शकतात, असं देवदत्त कामत यांचं म्हणणं आहे. सामान्यतः 10 शेड्यूलला अपात्र ठरवण्याचा अधिकार स्पीकरकडे असतो 10 शेड्यूल प्रमाणे, पण या प्रकरणात परिस्थिती अत्यंत असाधारण होती. प्रकरण वर्षानुवर्षे लांबलं होतं आणि विधानसभा कार्यकाळ संपण्यात जवळ आले. कोर्टानं परिस्थिती अशी होती कोर्टामध्ये की जर पुन्हा स्पीकरकडे हे प्रकरण पाठवलं तर कोर्टाचा निर्णय प्रत्यक्षात निष्फळ होऊ शकतो. कोर्टानं म्हणून म्हटलं की संविधान आणि लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी स्वतःच निर्णय घ्यावा लागेल. आणि 14 फेब्रुवारी 2007ला 5 न्यायाधीशाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचनं निर्णय दिला. बेंचमधील तत्कालीन CJI KG बालकृष्णन यांच्यासह 5 न्यायमूर्ती होते. कोर्टाने 13 BSP आमदारांना अपात्र घोषित केलं आणि त्यांची अपात्रता 27 ऑगस्ट 2003 पासून लागू असल्याचं घोषित केलं. रेट्रोस्पेक्टिव्ह जे येते, देवदत्त कामत म्हणतात की ठीक आहे विधिमंडळ संपलं, पण त्यांची अपात्रता पूर्वीपासून लागू होऊ शकते. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी राज्यपालाकडे जाऊन विरोधी पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी समर्थन दिलं, त्या दिवसापासून डिस्क्वालिफिकेशन एन्कर्ड झाली, असं कोर्टाने म्हटलं. याचा एक अत्यंत कायदेशीर सिद्धांत असा आहे की डिस्क्वालिफिकेशन ही स्पीकरच्या आदेशाच्या दिवसापासून निर्माण होत नाही, ती ज्या दिवशी संविधान विरोधी दल बदलाचं कृत्य घडतं त्या दिवसापासून लागू होते. स्पीकरचा निर्णय हा त्या आधी झालेल्या डिस्क्वालिफिकेशनच्या नंतरचे अधिकृत रेकग्निशन असतो. हा प्रिन्सिपल नंतर अनेक प्रकरणामध्ये सुद्धा वापरला गेलाय. 2023 साली सुभाष देसाई जजमेंटमध्ये राजेंद्र सिंग राणा यांचा आधार घेतला गेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, या सगळ्यामध्ये ठाकरे प्रकरणाचा संदर्भ कुठे?
इथं 4 मोठे कनेक्शन्स आहेत. नंबर 1, पहिल्या डिफेक्शनची तारीख. राणा प्रकरणामध्ये कोर्टानं सांगितलं की ज्या दिवशी डिफेक्शनचं कृत्य झालं त्या दिवसापासून परिणाम होतो. 2003च्या महाराष्ट्र जजमेंटमध्येही सुप्रीम कोर्टानं 2023च्या महाराष्ट्र जजमेंटमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं राणाचा केसचा आधार घेत असं म्हटलं की डिस्क्वालिफिकेशन ही प्रिस्क्राईब्ड ऍक्टच्या तारखेपासून रिलेट बॅक करते. म्हणून ठाकरे प्रकरणात प्रश्न आहे की शिंदे गटाच्या आमदारांनी नेमके कोणते कृत्य केले आणि त्या कृत्याच्या वेळी त्यांची कॉन्स्टिट्युशनल पार्टी पोझिशन काय होती. नंबर 2, नंतरची संख्या वापरून डिफेक्शन वाचवता येतं का, हा सध्याच्या सुनावणीत अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. राणा प्रकरणामध्ये पहिले 13 आमदार होते, नंतर ते वाढवून 37 झाले. स्पीकरनं त्यांची स्प्लिट मान्य केली. सुप्रीम कोर्टानं अप्रोच नाकारला. ठाकरे प्रकरणात युपीटीचा युक्तिवाद असा आहे की पहिल्या बंडाच्या वेळी जे कायदेशीर परिणाम निर्माण झाले त्याच्या नंतरच्या घटनांनी त्याला क्युअर करता येणार नाही. 13 ऑगस्ट 2026च्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा तो राणा केसचा दाखला देत म्हटलं की आधी आमदार इतके फुटले आणि नंतर जाऊन मिळाले म्हणून ते त्यांचं संख्याबळ वाढलं असं नाही म्हणतायत. कनेक्शन नंबर 3, स्पीकरनं चुकीचे कायदेशीर क्रम पाळलेत का. राणा केसमध्ये डिस्क्वालिफिकेशन आधी ठरवता येत नाही पण डिस्क्वालिफिकेशन आधी ठरवली नाही पण स्प्लिट आधी मान्य केली. सुप्रीम कोर्टाने याला साधी प्रोसिजरल मिस्टेक न मानता ज्युरिडिक्शनल इलिगॅलिटी म्हटलं. ठाकरे प्रकरणात सुद्धा हा मुद्दा महत्वाचा आहे. महाराष्ट्र स्पीकरनं राहुल नार्वेकर यांनी डिस्क्वालिफिकेशनच्या प्रश्नाचा विचार न करता सुप्रीम कोर्टाच्या 2023च्या निर्देशाचं आणि कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपलचं योग्य पालन केलं आहे का. जर स्पीकरचा अप्रोच कायद्याला पूर्णपणे विरोधी आणि परवर्स ठरला तर ज्युडिशियल रिव्ह्यू किती दूर जाऊ शकतो हा सध्याच्या सुनावणीतला महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून कोर्टमध्ये की आम्ही यांना अपात्र करू शकतो का, तर त्याच्यावरती देवदत्त कामत म्हणतात की यस, राणा प्रकरणाप्रमाणे तुम्ही त्याला अपात्र करू शकता. आणि महत्वाचा चौथा मुद्दा शेवटचा की सुप्रीम कोर्ट स्वतः आमदाराला अपात्र करू शकतं का. इथेच देवदत्त कामत यांचा आजचा मुद्दा आहे की 19 ऑगस्ट 2026च्या सुनावणीमध्ये म्हणजे आज जस्टिस जॉयमल्ला बागची यांनी थेट विचारलं होतं की स्पीकरचा डिस्क्वालिफिकेशनचा आदेश बाजूला केला तर सुप्रीम कोर्ट स्वतः शिंदे आणि इतर आमदारांना अपात्र घोषित करू शकतं का. कामत यांनी राणा केसचा आधार घेत म्हटलं की स्पीकरच्या निर्णयाला न्यायालयीन पुनर्अवलोकन करून परवर्सिटीमुळे बाजूला पडला तर सुप्रीम कोर्ट रिलीफ देऊ शकतं आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणू शकतं की हा अधिकार आम्हाला आहे. पण सुप्रीम कोर्टानं अजून असं ठरवलेलं नाही की शिंदे आजच अपात्र ठरवले जातील का. पण 2023 मध्ये सुप्रीम कोर्टानं राणा जजमेंट वापरून थेट शिंदे यांना अपात्र केलेलं नाहीये. हा महत्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. सुभाष देसाई जजमेंटमध्ये उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्ट मध्ये राणा केसच्या आधारावरती डिस्क्वालिफिकेशन करण्याची विनंती केली होती. कोर्टानं राणा प्रकरणाची असाधारण परिस्थिती लक्षात घेतली. राणामध्ये असेंब्लीचा कार्यकाळ संपण्याच्या जवळ होता आणि कोर्टानं स्वतःच निर्णय न घेतल्यास प्रभावी रिलीफ मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे राणा हा ऑर्डनरी रूल नाहीये, एक्सेप्शनल रेमेडीचं उदाहरण आहे असं कोर्टाने त्यावेळेला म्हटलं होतं. त्यामुळे आज शिंदेना अपात्र करत असताना किंवा याबद्दलचा निर्णय घेत असताना जे पूर्वी एक्सेप्शनल केस म्हणून पाहिलं गेलं आहे त्याला नियमित रूल म्हणून किंवा कायमस्वरूपीचा नियम म्हणून पाहता येऊ शकतं का, याच्यावरती सगळं प्रकरण अवलंबून आहे. आणि त्याच वेळेला मी म्हटलं होतं की जर तेव्हाच्या विधिमंडळाच्या कार्यकाळामध्ये सुप्रीम कोर्टानं उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे सरकारचा जो काही निवाडा आहे तो दिला असता तर आज जी गुंतागुंतीची केस तयार झाली ती झालीच नसती. मला आनंद एवढाच आहे की ह्या निमित्तानं भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने निर्माण झालेले वेगवेगळे प्रश्न त्याचा अभ्यास करून तुमच्यासमोर आम्हाला मांडता येतोय. त्या निमित्ताने रिव्हिजन पण होतं आणि प्रश्न पडतो की संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे. सगळंच लिहून काढायचं. तुमचं काय मत आहे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू.